आजच्या ब्लॉगची सुरुवात ही पावसाने झाली आहे, कारण सकाळपासून इतका पाऊस पडतो. तुम्हाला दाखवते 1 मिनिट. रात्रीपासून पाऊस चालू आहे आणि असं वाटलं होतं की पहाटे तरी थांबेल, नंतर असं वाटलं की थोड्या वेळाने थांबेल, पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये. आणि त्यामुळे मी आता इकडे बनवलेला आहे गरमागरम चहा माझ्यासाठी. इथं झालेलं आहे. इथे माझा स्वयंपाक झालेला आहे. इथे भाजी करून ठेवली आणि भाकरी चपाती पण झाल्या. हां, आणि स्वयंपाक झाला. एवढ्या लवकर मी स्वयंपाक उरकला कारण की संध्या येणाऱ्या वॅक्स वगैरे करायचंय मला. नाही बघा मॅडम, जिदा चल खायला चल. आत्ता जेवायला घेतल्या आणि जेवणामध्ये रात्रीचा भात आहे आणि फ्लावरची भाजी आणि कारला आहे, दोन्ही मिक्स झाले माझ्याकडून. आणि चतकोरच भाकरी मी घेतली कारण मी भात खाणार आहे त्यामुळे. तर या जेवायला. आता वाजलेत 1 आणि माझी अजून आंघोळ नाहीये आणि ती काय हा तर ती फक्त संध्यामुळे, कारण संध्या माझ्या हँड आणि लेग वॅक्स करायला येणार होती. मला म्हणजे मी 12:30 पर्यंत येते. आता 1 वाजले तरी पण अजून पोरगे आलेले नाहीये आणि माझी आंघोळ तशीच राहिली आहे. कारण असं होतं की वॅक्स केल्यानंतर परत सगळं अंग चिकट होतं, परत ते आंघोळ करा वगैरे. त्यापेक्षा मला म्हणलं डायरेक्ट वॅक्स झाल्यानंतरच करावी, पण अजून मॅडम आलेले नाहीये. तर आता कॉल करते, बघू कधी येतात. बघा हिचं ड्रॉइंग काम चालू झालंय. काय म्हणले जिजा, का आवाज दिलास मला? हा पी पेन आणि काय करतेस तू? पप्पा काढते. पप्पा तर झोपलाय आणि पप्पा काढते. चला मॅडमला फोन करते. मला आणली ना कॅडबरी? हो आणली. मग तू का खाते? तू का फोडली? तुझी कुठे ठेवली? माझी काय माहिती. मला पण दे. ओ माय गॉड. चल की आता कामाला लाग की. पुढे बसायचं इकडं. आता आग्ने परीक्षेला तयार झालेलं आहे. ही पावडर लावते तरी असं धगधग हो रहा है मेरे को. वाह, आपली हिंदी धगधग हो रहा है मेरे को. काय पाय पावडर अशी लावते. तुझ्या काय घरून आणले पावडर? माझी पावडर. पॅन्ट खराब झाली. काळं पण घालून येतं वॅक्स करायला. अगं मी कामावर अशीच आली खेळायला. अशीच पहिल्यांदाच करते मी हिच्याकडून. आता काय सांगू कसं वाटतंय. लय वाटतं. अगं घे की. मला वॅक्स करता येतो. तसंच केलं ना 25 गत किती टाकले हो की त्याच्यात. ते माझ्या अर्ध्या हाताला जाईल तेवढं. अगं दुसरं पण टाकलं होतं अजून काय झालं. नाही फुक्की जरा काय नसतं, कष्ट घे जरा फुकायचे. वाळून जाईल तोपर्यंत. करायचे का कोणाला वॅक्स? चांगलं करते आता. आधी वडल्याशिवाय करणार नाही मला. तिथे नाही काय रोज खात. मला ते तेवढंच करायचं मध्ये. एखादी पप्पी देऊन आता लय दिवसात करते. दुखते नाही दुखायला पाहिजे. मी नाही द्यायचं.
तू मुद्दाम देशील. असं असं करणार. नाहीये का असं काय शक्यतो ना पावसाळ्याच्या दिवसातून थंडीच्या दिवसात होत नाही का पण. मला तेवढं सांगितलं माझ्या पार्लर वाले. रिझन विचारायचं ना तू का नाही, मग नेक्स्ट टाइम करायचं. असा असा थंडीच्या आणि पावसाच्या दिवसात का रिझन पाहिजे ना माहिती. तसलं विचारायचं नसतं. मी सिनियर आहे ना तुला. अजिबात नाही. लहान आहे माझ्यापेक्षा दटकनच करू. हे वॅक्स येतं का तुला करता? नाही येत. मी सिनियर आहे एकदम. केस राहिला इथं. बघ संध्या सर ना लावते ना डबल. अगं पण पावडर नाही लावली. मग परत नसते लावायची. मला ना वॅक्स मला काय माहिती. सांग ना मग बाबू. एकदा पावडर लावल्या परत नसते लावायची. कळते का तुला बाबू? बाबू. माझ्या हाताचं आता नेल आर्ट झालेलं आहे. आता पायाचं करायचं चाललेलं आहे. पायाला तर जे सूट होईल रे काय असं तो सूट होईल तेच घ्यायचं आहे. आता बघूयात. हे बघा सगळं असं. तू कशासाठी आला इथे? बघायला आलोय. बसतो इथं साईड करतोय. नेल आर्ट शिकायला आलायस का तू तिच्याकडे? बसायला आलोय मी. बघायला आलोय कसं केलंय माझ्या बहिणीने. तयारी चालली जोरदार. दाखवतोय तोंडाला आपण हे होते का बघू. नालायक. नका तुझा हे टोपरे बघा तुम्ही. नालायक. असू दे असतात तेवढे तेवढे. ते मशीन बंद पाडशील. ते फिल्टर लावणार त्यामुळे त्यांना दिसणारच नाही. झाले. आता माझं जस्ट नेल आर्ट वगैरे उरकून झालंय आणि आता थोडंसं सामान आणायचं राहिलंय. त्यासाठी आता आम्ही बाहेर चाललोय. तर ते सामान आणते. पाऊस तर पडतोच आहे पण तरी पण जावं लागणार आहे. आता ऑप्शन नाही आहे. तर चला. जस्ट मी जाऊन आले सगळं सामान घेऊन आणि अक्षरशः पावसात भिजत आली आहे. कारण गाडीवरती होती त्यामुळे छत्रीचा पण उपयोग झाला नाही. चला जाते आता.